नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला मैत्रिणींनो, आज थोड्या मोठ्या मापाचा म्हणजेच 42 इंच चेस्ट असणारा ब्लाऊज प्रिन्सेस कट पॅटर्नमधला आपण कट करणार आहोत. तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज. तर सगळ्यात अगोदर आपण या ब्लाऊजची उंची मोजून घेऊया. टेप शोल्डरच्या बरोबर मध्यावर असा ठेवून घ्यायचा आहे आणि खाली बरोबर सरळ असा ठेवून उंची मोजून घ्यायची. 14.5 इंच उंची आहे. तर त्यामध्ये 1 इंच आपण मार्जिनसाठी ॲड करणार आहोत आणि 15 इंच 15.5 इंच उंची घेणार आहोत. आणि आता इथे काखेतून बरोबर हुकपर्यंत आपल्याला टेप असा पकडून आपली जी चेस्ट आहे म्हणजेच आपली जी घडी आपल्याला ब्लाऊजवर मापाची टाकायची आहे ती इथे मोजून घ्यायची. तर 10.5 इंच आहे. तर 10.5 इंच हा कोणत्या संख्येचा चौथा भाग होतो? तर 42 इंचचा चौथा भाग होतो. तर 42 इंचाचा चौथा भाग 10.5 इंच ही आपली मापाची घडी आहे. आता 15.5 इंचावर असं 2 ठिकाणी मी इथे डॉट देऊन घेते, म्हणजे आपली जी ही लाईन आहे ती बरोबर सरळ येईल. अशी सरळ लाईन इथे आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचं माप आपण टाकूया. 5.5 इंच शोल्डर घेऊया. जरी 42 इंच चेस्ट असली तरी यांचा पाठीमागचा गळा डीप आहे, म्हणून 5.5 इंचाचं शोल्डर आपण घेतोय आणि 6.25 इंचाचा मुंढा आपण या ब्लाऊजचा घेणार आहोत. जर हेवी चेस्ट असेल तर तुम्ही 6.5 इंचही घेऊ शकता, परंतु इथे माप मोठं आहे, परंतु काखेत जेवढं त्यांचं माप आहे त्याप्रमाणे मी 6.25 इंच इथे मुंडा घेतलेला आहे. आता ही रेषा सरळ आखून घेऊ. त्यानंतर ही आहे आपली चेस्ट लाईन. इथे चेस्टचं जे माप आहे ते आपल्याला टाकायचं असतं. आता हा जो पॅटर्न आहे, हे जे माप आहे हे आपलं पाठीचं माप आहे, ते आपण इथे कट करून घेतोय. 1.25 ते 1.5 इंचावर तुम्ही इथे मुंढा आपला राऊंडसाठी डॉट देऊ शकता. त्यानंतर पुढे पहा, शिलाई मार्जिनचं जे 10.5 इंचावर मी छातीचं माप टाकून घेतलं आहे आणि 2 इंच पुढे शिलाई मार्जिनसाठी इथे थोडी रेषा अशी खाली घ्यायची आहे, म्हणजे काखेत जी क्रिंज येते, जो घोळ येतो तो थोडासा इथे कमी होतो. आता जी पोटाची फिटिंग आहे कंबर घेर, तो 36 इंच आहे. तर 36 इंचचा चौथा भाग 9 इंच होतो, तो मी इथे खाली टाकून घेतला आहे. 1 इंच पाठीमागच्या डार्टसाठी घेतलं आहे आणि 2 इंच पुढे आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते घेतलेलं आहे. या रेषा आता मी खाली जुळवून घेत आहे. आता पाठीमागच्या डार्टसाठी मार्किंग इथे करूया. 4.5 इंचावर खाली मी आडवा डॉट दिलाय. वरती 4.5 इंच किंवा 5 इंचचा तुम्ही घेऊ शकता. दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्जिन आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे, कारण 1 इंचाचं मार्जिन आपण वाढवलेलं आहे. जेवढा तुम्ही टक्स घेणार आहात तेवढंच मार्जिन आपल्याला पाठीमागच्या मापात वाढवायचं असतं. तर पहा, आता हे जे 1 इंच आहे ते बरोबर 1 इंच इथे आपण वाढवलेलं आहे. तुमच्या लक्षात आता ही गोष्ट आली असेल. तर पहा, आता आपण गळ्याचं जे माप आहे ते टाकून घेऊया. गळ्याचं माप मी इथे मोजून घेतलं आहे. गळा जर तुम्हाला वरतून मोजता येत नसेल तर काय करायचं आहे, सरळ गळ्याची जी पट्टी आहे ती मोजून घ्यायची. 4 इंच असेल तर 1 इंच मार्जिनचा ॲड करायचा आणि इथे खाली पट्टीचं माप टाकून घ्यायचं. बरोबर आपला जेवढा गळा आहे तेवढा आपल्याला मिळून जातो. वरती 2.25 इंचाचाच मी गळा घेत आहे, कारण याला नॉड नाही लावायची आणि गळा डीप आहे. खाली मात्र तुम्ही 3 पावणे 3 इंच 3.5 इंचही घेऊ शकता, परंतु 3-3.25 इंचपर्यंत घ्या. मी इथं 3 इंच घेतलंय आणि असा छान गोल आकार मी इथे देऊन घेते. तुम्हाला जो कस्टमरने सांगितलेला असेल किंवा तुमच्या ब्लाऊजला तुम्हाला जोही आकार द्यायचा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. आता टक्स मारल्यानंतर हे अशा पद्धतीनं आपलं जे ब्लाऊज आहे त्याचे कोण निघणार आहेत, तर ते निघू नये म्हणून काय करायचं आहे, अर्धा इंच वरती इथे एक डॉट द्यायचा आहे आणि हे जे अंतर आहे ते असं खाली जुळवत आणायचं आहे आपल्या टक्सपर्यंत आणि ते अंतर आपल्याला तिथून कट करून टाकायचं असतं. आणि बरोबर जेव्हा आपण टक्स मारतो त्यानंतर अगदी सरळ आपलं पाठीमागे कुठेही कोण निघत नाही आणि वरती काखेतही क्रिंज येत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे ड्राफ्टिंग आहे त्याच्यावरून जसं ॲज इट इज कटिंग करायचं आहे. आता पहा, पाठीचं कटिंग झालं आहे. जे मी अर्धा इंच तुम्हाला सांगितलं की वरती टक्सच्या तिथे कट करून घ्यायचं कोपऱ्यात, तर ते नंतर करणार आहोत, कारण हा पार्ट आपल्याला जसा आहे तसा समोर एकदा टाकून घ्यायचा आहे समोरच्या मार्किंगसाठी. तर हा पार्ट आपण इथे टाकून घेऊया. पुढे पूर्ण अस्तरजवळ म्हणजे खेटून टाकायचं नाही, थोडं अंतर पुढच्या बाजूनं सोडायचं आहे, कारण हुकाई पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच अंतर तिथे लागतं. पार्ट अशा पद्धतीनं टाकून घ्यायचा आहे. सगळीकडे असे डॉट्स देऊन सगळ्या रेषा आपण नंतर पट्टीनं जुळवून घेऊया. सर्वात अगोदर असे डॉट आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहेत. तर पहा, अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि मोठं माप आहे म्हणून घाबरायचं नाही.
तर अगदी तुम्ही थोडं थोडं अंतर वाढीव ठेवू शकता, जेणेकरून शिवणात तुमच्याकडून जर जास्त जात असेल तर तुम्ही त्यामध्ये नंतर ॲडिशन करू शकता. तर पहा, आता स्केलनी ह्या रेषा सरळ जुळवून घ्यायच्या. स्केल शक्यतो आपल्याला वापरायचीच आहे. नवीन शिकत असाल तर मात्र कुठलंही माप टाकूच शकत नाही, कारण टेपनी एवढ्या सरळ रेषा येत नाही आणि वाकडं तिकडे झाल्यानंतर थोडं जरी इकडे तिकडे माप झालं तरीसुद्धा मापात चेंज होतो आणि ते माप आपलं बिघडण्याची शक्यता असते. म्हणून स्केल प्रत्येक ठिकाणी वापरायची आहे. मुंडा आपल्याला आहे असा परत एकदा आखून घ्यायचा आहे, कारण समोरचा मुंडा पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये खोल घ्यायचा असतो. तर त्यासाठी मुंडाचा आकार व्यवस्थित येण्यासाठी मी इथे मुंडा आखून घेतला आहे. पहिली जी लाईन आहे ती याच्यात आपल्याला पकडायची नाही, त्याच्या आत अर्धा इंचावर एक गोल लाईन द्यायची आहे. त्यानंतर इथे अर्धा इंच असे मी डॉट देऊन घेत आहे, कारण समोरच्या बाजूने आपल्याला हुक आयपट्टीसाठी हुकलूक पट्टी जी असते त्यासाठी अर्धा इंचचं हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे. ती रेषा मी आता इथे सरळ जुळवून घेतली आहे. आता इथे पहा, टक्स जो असतो आपला प्रिन्सेस कटचा मेन, त्यासाठी मार्किंग मी करते. तर जी आतील लाईन आहे हुकाई पट्टीच्या अलीकडची जी आपली मेन लाईन आहे तिथून 4 इंचावर आणि हुकाई पट्टीच्या लाईनपासून घेतला तर 4.5 इंचावर हा मधला टक्स आपला घ्यायचा आहे. तर तो मी घेतला आहे 4 इंचावर आतील लाईनपासून, आणि वरचा जो आहे ती मुंड्याची जी लाईन आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. उभं असं आपल्याला खालच्या बाजूने वरती 4 इंच घ्यायचे, खाली 4 इंच आहे, आडवं आपल्याला 4.25 इंच घ्यायचे. जो 4 इंचावर डॉट आपण दिलाय तिथे आडवं आपल्याला 4.25 घ्यायचे. ही लाईन अशी थोडीशी तिरकी इथे व्हायला हवी आणि आता ही छान लाईन अशी आपल्याला जुळवून घ्यायची आहे जिथे आपण डॉट दिलेला आहे तिथून. आता खालच्या बाजूने आपल्याला किती पफ काढायचं आहे, तर मोठं माप आहे तर 2.5 पावणे 3 इंच तुम्ही इथे आडवं घेऊ शकता आणि असा छान आकार आपल्याला प्रिन्सेस कटचा इथे देऊन घ्यायचा आहे. उभी लाईन खाली मी अलीकडे आखून घेऊन त्यानंतर वरती असा गोलाकार आकार दिलेला आहे. तर पहा, अतिशय सोपी पद्धत आहे. वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धा इंच जे अंतर आहे मुंड्याजवळचं ते कट करून घ्यायचं असतं, त्यासाठी मी इकडे वाढवत आहे. तर ते अर्धा इंच प्लस जोडल्यानंतर जे लागणार आहे ते अर्धा इंच, असं 1 इंच अंतर मी इथे वाढवलेलं आहे. आणि आता जो आपला टक्स आहे, जितका टक्स तुम्ही घेतलाय 2.5 पावणे 3 जो काही असेल तो, ते अंतर इकडे बाजूला आपल्या शिलाई मार्जिनच्या बाहेर आपल्याला आखून घ्यायचंय. तर अशा पद्धतीनं पहा, आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला पाऊण इंच अंतर वाढवायचं असतं. अर्धा पाऊण किंवा 1 इंचही तुम्ही वाढवू शकता, जसं तुम्ही जॉईंट करता त्यावर ते अवलंबून असतं. तर पाऊण इंच मी इथे वाढवलेलं आहे. टक्स खाली इथे मी जुळवून घेतलेत आणि आता असे हे तिरक्या लाईन्स आपण इथे देणार आहोत, कारण जेव्हा आपण हा मधला टक्स जुळवू त्यावेळी हे कोण दोन्ही बाजूचे असे खाली यायला नको, म्हणून हे तिरका आपल्याला इथे आखून घ्यायचं असतं. ते अजिबात स्किप करायचं नाही. 7 इंचचा गळा आहे आपला, असा तिरका ठेवून मी ब्लाऊजवर मोजला होता, तर तिरकाच ठेवून आपण त्याचं माप घेणार आहोत. 6.5 इंच होता, परंतु मी 7 इंच घेतलाय, कारण अर्धा इंच जे आहे ते आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे. वरती 2.25 इंच आहे गळ्याचं मार्जिन, पण खाली मी पावणे 3 इंचाचं घेणार आहे गळा व्यवस्थित गोल येण्यासाठी. तर पहा, अशी तिरकी लाईन येते आपली, कारण वरती 2.25 इंच आणि खाली पावणे 3 इंच आहे आणि छान असा गोल आकार आपल्याला गळ्याचा इथे द्यायचा आहे. तर पहा, अतिशय सुंदर आपलं सगळं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आता हे सगळं आपण आहे असं लाईन्सवरून कट करून घेऊया. तर पहा, तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रिन्सेस कट म्हणतात की खूप अवघड आहे, परंतु जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं आणि लक्ष देऊन शिकलात तर अगदी सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस कटची. अजून पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. ज्याही मापाचा तुम्हाला व्हिडिओ हवा आहे, तर कटोरीसाठी सुद्धा आहे आणि 3 टक्स 4 टक्ससाठी सुद्धा आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता व्यवस्थित सगळं लाईन्सच्या बाहेरून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि पुढे मी आपण कापडावर त्याचं कटिंग करून घेणार आहोत. आता समोरचे दोन्ही पार्ट आपले रेडी आहेत. स्लीव्ज आपल्याला इथे कट करायचे आहेत, परंतु स्लीव्ज जे आहेत ते आपलं स्लीवचं कापड जे आहे इथे मला कमी पडलेलं आहे, तर मला समोर जॉईंट द्यावे लागणार आहेत आणि तसेच साईडने सुद्धा जॉईंट द्यावे लागणार आहेत. तर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे की जेव्हा असं कापड कमी पडतं त्यावेळी जॉईंट कसे द्यायचे हे त्या व्हिडिओत मी तुम्हाला
सांगणार आहे. तर इथे आता रँडम मी आपली स्लीव जी आहे ती फक्त कट करून घेत आहे. जेव्हा आपण त्याला जॉईंट्स देणार त्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. जर मी स्टिचिंगचा व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता 3 इंचावर खाली इकडे बाही आपली डाऊन करायची आहे, कारण 3/4 स्लीव्ज आहे 10.5 इंचाची. तर अशा पद्धतीनं पहा आणि बाहीचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. बदल बाहीमध्ये आपला होणार आहे. तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला जर कटिंग समजली असेल किंवा काही चुकत असेल आणि तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा तुम्हाला कुठल्या मापाचं कटिंग हवंय, कुठल्या पॅटर्नमध्ये हवंय हे सुद्धा सांगू शकता. आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ अपलोड आहेत. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप उपयुक्त माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तुमच्या एखाद्या मैत्रिणीला जर शिवण क्लास करायचा असेल तर त्यांनाही तुम्ही रेकमेंड करू शकता, व्हिडिओ शेअर करू शकता. तर तुम्ही आता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरं तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आता पिसावर पहा व्यवस्थित कटिंग कसं करायचे. दाखवून घेतलं होतं ते मी कट करून घेतलंय, कारण जॉईंटच्या वेळी आपण विसरून जाऊ म्हणून अगोदरच आपण ते कट करून घ्यायचे. गळ्याचं सुद्धा इथे कटिंग मी करून घेत आहे. आता हे जे आहे यांना इनविजिबल फिटिंग पाहिजे आहे सगळी, म्हणजेच इनविजिबल जे पायपिंग आपण करतो ती गळ्याला वगैरे आणि खाली पाठीला सुद्धा. तर म्हणून मी इथं जे आहे ते व्यवस्थित सगळं कट करून घेत आहे. नाहीतर तुम्ही कापड सोडून कट केलं तरीही चालतं, जर तुम्ही आपली साध्या पॅटर्नमध्ये शिवणार असाल तर. परंतु जेव्हा इनविजिबल फिटिंग करायची असते तेव्हा अगदी तंतोतंत आपल्याला हे कट करून घ्यावं लागतं. तर पहा इथे मी अगदी व्यवस्थित कापडाला कापड जुळवून छान कटिंग करून घेत आहे. तुम्हाला तसं जमत नसेल तर एखादी टाचन पिन तुम्ही टाचणी इथे लावू शकता आणि असं साईडनं कट करून घेऊ शकता. तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला करायला अजिबात विसरू नका. आणि कुठल्या मापाचं, कुठल्या पद्धतीचं तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग पाहायचं आहे ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. जर व्हिडिओतून तुम्हाला थोडंही काही समजलं असेल तर प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही जर एक लाईक केलं तर पुढे 10 जणांपर्यंत माझा व्हिडिओ जातो आणि ज्यांना गरज आहे त्यांना माझा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.